फ्रेंड्स, ETF आणि म्युच्युअल फंड हे नाव तर तुम्ही ऐकलाच असाल. तर या काय असतं आणि आपण यामध्ये कसं ट्रेड करायचं, तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहू. तर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे पाहू की ETF काय असतं आणि आपण यामध्ये कसं ट्रेड करायचं. तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू. फ्रेंड्स, ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. हा ETF फंड एक्सचेंज वर लिस्ट असतो, म्हणजे BSE व NSE वर हा लिस्ट असतो आणि कोणत्याही शेअर सारखे आपण याच्याही प्राइसला ट्रॅक करू शकतो. म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये आपण याच्या प्राइसला वर जाताना किंवा खाली येताना ट्रॅक करू शकतो. ETF मध्ये आपण इंट्राडे मध्ये पण ट्रेडिंग करू शकतो आणि लॉंग टर्म मध्ये पण ट्रेडिंग करू शकतो. आता फ्रेंड्स, जर आपण हे डिस्कस करू की शेअर्स आणि ETF मध्ये काय डिफरन्स आहे, तर शेअर हा एक इंडिव्हिज्युअल कंपनीचा असतो, पण ETF हा एक प्रकारच्या कंपन्यांचा ग्रुपला रिप्रेझेंट करतात. हे जर आपण एका एक्झाम्पलने समजू, तर समजा जर मला निफ्टीची ETF घ्यायची आहे, तर त्यामध्ये मला निफ्टीचे 50 कंपन्यांचे शेअर्स ऍड करून दिले जाणार आणि जसं निफ्टी परफॉर्म करणार तसं त्याचा ETF ही परफॉर्म करणार. समजा निफ्टी वर गेली तर ETF ही वर जाणार आणि निफ्टी खाली आली तर ETF ही खाली येणार. अशा प्रकारे आपण सेक्टर वाईज ETF ला बाय करू शकतो. समजा जर मला फार्मा सेक्टरची ETF घ्यायची, तर त्यामध्ये सर्व फार्मा सेक्टरचे कंपन्यांचे शेअर्स असतील. समजा जर मला गोल्डची ETF घ्यायची, तर त्यामध्ये गोल्ड सेक्टरचे कंपन्या असतील. म्हणजे सेक्टर वाईज आपण ETF ला बाय करू शकतो. फ्रेंड्स, आता जर आपण हे समजू की ETF आणि म्युच्युअल फंड मध्ये काय डिफरन्स आहे, तर जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, तेव्हा म्युच्युअल फंड कंपन्यांकडे त्यांचे फंड मॅनेजर असतात आणि त्या त्यांचे फील्डचे खूप एक्सपर्ट लोक असतात. ते त्यांची रिसर्च करून आपले पैसे वेगवेगळ्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. पण ETF मध्ये असं नसतं. ETF मध्ये कोणताही फंड मॅनेजर नसतात. इथे आपल्याला स्वतः एक्सचेंज वर हा ETF ची बाईंग आणि सेलिंग करायची असते आणि लाईव्ह मार्केटमध्ये आपण याचे प्राइसला ट्रॅक करू शकतो, वर जाताना किंवा खाली येताना. तर ETF मध्ये इन्व्हेस्ट करणे किंवा ETF बाय करणे हे खूप सोपे प्रोसेस आहेत. एंजल वनच्या ऍप वर आपण हे खूप इझिली अप्लाय करू शकतो ETF साठी. तर आपण कसं करायचं हे बघण्यासाठी आपण जाऊ एंजल वनच्या मोबाईल ऍप्लिकेशन वर. इथे लॉग इन केल्यावर आपण डायरेक्ट होऊन जाणार एंजल वनच्या होम पेजवर. इथे स्टॉक्सच्या पेजवर आपण आहोत. त्याला जर आपण अजून थोडा स्क्रोल केला तर आपल्याला इथे दिसेल IPO, त्याच्या बाजूला दिसेल ETF वर टॅप करायचं. यावर टॅप केला की आपल्या समोर ETF कॅटेगरीज आपण बघू शकतो. इथे इक्विटी सेक्टर, स्मार्ट बीटा, ग्लोबल, गोल्ड अँड सिल्वर आणि डेट्स असं त्यांचे सेक्टर वाईज कॅटेगरीज आपण इथे बघू शकतो. त्याला जर आपण अजून स्क्रोल केला तर टॉप रेकमेंडेड ETF आपण बघू शकतो, मोस्ट बॉट ETF बघू शकतो. इथे आपण इंट्रोड्युसिंग ETF ची SIP आहे ते बघू शकतो, बजेट फ्रेंडली ETF बघू शकतो, हायेस्ट रिटर्न देणारे ETF बघू शकतो. टॉप रेकमेंडेड ETF आहे, आपण यावर टॅप करायचं. यावर टॅप केला की आपण इथे यांचे रिटर्न्स बघू शकतो. 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 1 इयर, 3 इयर्स आणि 5 इयर्सचे याची ऍक्टिव्हिटी बघू शकतो. म्हणजे याची बाईंग किती आहे आणि सेलिंग किती आहे, याचे चार्ट्स बघू शकतो. याचे फंड्स कुठे कुठे आहेत ते आपण बघू शकतो. फंड मॅनेजर रवी प्रकाश शर्मा हे इथे लिहिलंय आणि वेटेज किती आहे ते आपण बघू शकतो. तर हे ETF जर तुम्हाला बाय करायचे, सिम्पली इथे बाय वर टॅप करायचं. इथे सिलेक्ट ऑर्डर टाईप करायची, म्हणजे तुम्हाला वन टाइम ETF बाय करायची किंवा SIP करायची. तर SIP ती रेकमेंडेड आहे, SIP पर आपण टॅप करू. यावर टॅप केला की आपण इथे 2 प्रकारे ETF बाय करू शकतो, क्वांटिटी वाईज आणि अमाऊंट वाईज. क्वांटिटी वाईज जर बाय करायची तर इथे क्वांटिटी टाईप करायची. मी इथे 10 टाईप केलाय. नंतर याची फ्रिक्वेन्सी करायची, म्हणजे मंथली पाहिजे, वीकली पाहिजे किंवा डेली पाहिजे, तर मी मंथलीवर टॅप करते. नंतर SIP ची डेट सिलेक्ट करायची, मी ती सिलेक्ट करते 5th. नंतर कन्फर्म SIP डेट करायची आणि प्रोसीड वर टॅप करायचं. नंतर कन्फर्म वर टॅप केला की आपला ETF ऑर्डर प्लेस होऊन जाणार. तर फ्रेंड्स, चला आपण परत जाऊ एंजल वनच्या होम पेजवर आणि इथे तुमची जर्नी एंजल वन सोबत स्टार्ट करण्यासाठी सिम्पली टॅप करा अकाउंट ऑप्शनवर आणि तुम्ही ते ॲड फंड्सही करू शकता. फ्रेंड्स, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.